डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1954 या ठिकाणी स्वतःच्या हातानं बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे। आणि त्या दिवशी बाबासाहेबांनी जे प्रचंड विद्वत्तापूर्ण असं भाषण केलेलं आहे, त्या भाषणाचा गोषवारा म्हणजे हे धम्म अभियान आहे। हा पहिला भाग। दुसरा भाग असा की यावर्षी या रथाला 17 वर्ष पूर्ण होत आहेत। आजला आता हा धम्मरथ इथून निघाल्याच्या नंतर हा पुढे निगडीला थांबणार आहे, सम्राट अशोक बुद्ध विहारामध्ये। त्याच्यानंतर तो दापुरीला थांबणार आहे, खडकी बाजारला थांबणार आहे, विशांतवाडीच्या चौकात थांबणार आहे आणि त्यानंतर रात्रीचा मुक्काम हा तक्षशिला बुद्ध विहार येरवडा या ठिकाणी आहे। दुसऱ्या दिवशी तिथून हा रथ निघेल। पहिला सॅल्यूट जो आहे तो कोरेगाव भीमाच्या स्तंभाला असेल, दुपारचं भोजन जे आहे ते शिरूरला असेल, रात्रीचा मुक्काम हा नगरला असेल। त्याच्यानंतर पुढचा दिवस जो आहे तर आमचं दुपारचं भोजन औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असेल। आमखास मैदानामध्ये त्या ठिकाणी मोठं प्रवचन असतं माझं। तो कार्यक्रम झाल्यानंतर तिथून संध्याकाळी दुपारी आम्ही तिथून निघू। आम्ही देऊळगाव राजाला मुक्काम असणार आहे। देऊळगाव राजावरून तिसऱ्या दिवशी तिथून जेव्हा आम्ही निघणार आहे, सकाळचा पहिला नाश्ता जो आहे तो सम्राट कॉलनीमध्ये आहे आणि दुपारचं भोजन चिखली तालुक्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी आहे। तालुक्याच्या ठिकाणावरून दुपारचं भोजन झाल्यानंतर आम्ही रात्रीला मुक्कामाला खामगावला जाणार आहोत। खामगावचा मुक्काम झाल्यानंतर त्याच्या पुढच्या दिवशी दुपारचं भोजन हे बाळापूरला आहे आणि रात्रीचा मुक्काम अमरावतीला आहे। अमरावतीच्या नंतर पुन्हा त्याच्या पुढच्या दिवशी दुपारचं भोजन जे आहे हे वर्ध्याला आहे, कारंजाला, आणि रात्रीचा मुक्काम आमचा धम्मकीर्तीनगर वाडी नागपूर या ठिकाणी आहे। यावर्षी 12 ऑक्टोबरला धम्मचक्र परिवर्तन दिन आहे। 12 ऑक्टोबरला सकाळी पहिलं धम्मध्वजारोहण होतं, तिथे बंदेचं प्रवचन होतं आणि तिथून धम्मरथ निघतो आणि आपल्या दीक्षाभूमीच्या गेट क्रमांक 1 वरती अगदी समोरच्याच ठिकाणी हा धम्मरथ लागतो। त्या ठिकाणी प्रवचन होतं, त्या ठिकाणी कार्यक्रम होतो, तिथेही पुरस्काराचं वाटप होतं आणि विशेषतः या कार्यक्रमामध्ये चालता बोलता प्रश्नोत्तर असतात। आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी लोकांना प्रश्न विचारतो धम्माबद्दल, आणि धम्माबद्दल प्रश्न विचारले 3 प्रश्नाची उत्तर जर दिली तर आम्ही त्यांना बुद्ध आणि धम्मग्रंथ भेट देत असतो। काही संविधानावर प्रश्न असतात, संविधानावरती प्रश्न विचारल्याच्या नंतर आम्ही त्यांना संविधान भेट देत असतो। म्हणजे जवळजवळ काही नाही तरी कमीत कमी 100 संविधान आणि जवळजवळ 150 बुद्ध आणि धम्म हे त्याचं वाटप आपण करतो। एवढा मोठा हा कार्यक्रम आहे। 12 तारखेचा कार्यक्रम झाल्यानंतर 13 तारखेला आम्ही तिथून निघणार आहोत। 13 तारखेला दुपारचं भोजन जे शेंदोळा खुर्द तालुका तिवसा जिल्हा अमरावती या ठिकाणी दुपारचं भोजन आहे। रात्रीचा मुक्काम शिवनी खदान या ठिकाणी आहे। त्यानंतर 14 तारखेला दुपारचं भोजन जे आहे ते अकोला शहरात रणपिसे नगर म्हणून आहे, त्या ठिकाणी सम्यक समबुद्ध संस्था म्हणून आहे, त्या ठिकाणी दुपारचं भोजन आहे। आणि रात्रीचा मुक्काम बुलढाण्याला आहे। बुलढाण्यावर निघाल्याच्या नंतर दुपारचं भोजन मडमध्ये आहे आणि रात्रीचा मुक्काम सिल्लोडला आहे। सिल्लोडमधून निघाल्याच्या नंतर दुपारचं भोजन आमचं माणिकनगरला आहे आणि रात्रीचा मुक्काम भिंगारला आहे। भिंगारमधून निघाल्याच्या नंतर दुपारचं भोजन आमचं वाडेगावान, कडूस, जातेगाव असे 4-5 गावं मिळून एकत्र त्यांनी स्वागत ठेवलेलं आहे, त्या ठिकाणी दुपारचं भोजन असेल। आणि संध्याकाळी म्हणजे 17 तारखेला संध्याकाळी 6 वाजता हा धम्मरथ पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान पिंपरी या ठिकाणी तो येणार आहे आणि त्या ठिकाणी धम्म अभियान 2024 ची सांगता होणार आहे। 17 वर्षाचा अनुभव काय? 17 वर्षाचे सगळेच अनुभव चांगले आहेत, सगळे चांगल्या प्रकारचे अनुभव, कुठलाही अनुभव वाईट नाही। कारण आपण धम्म घेऊन चाललेलो आहोत, आपण कोणाच्या विरोधात चाललेलो नाही, आपण कुठल्या राजकारणात पार्टी म्हणून चाललो नाही। इकडे अलीकडे तू लांब थांबला काय, आपण कुठल्या राजकीय पक्षाचं किंवा कुठल्याचं असं उघडपणे किंवा काय असं काही करत नाही। आपल्याला विचार आहे धम्म, आणि बाबासाहेबांचं म्हणणं आहे जो राजकर्ता असेल त्यानं जर धम्म स्वीकारला तर तो राजकारण इतकं चांगलं करेल की तो कोणाचं वाईट त्याच्याकडनं होणार नाही, तो भ्रष्टाचार करणार नाही, तो शिलवान असेल, तो बलात्कार करणार नाही, तो खोटं बोलणार नाही, तो भ्रष्टाचार करणार नाही। मुळात आपल्या या धम्म अभियानाचा मूळ उद्देश जो आहे तो फक्त भगवान बुद्धाचे जे 5 शिलं आहेत, ही 5 शिलं लोकांना पटवून द्यायचंय। कुठल्याही प्रकारची हिंसा करायची नाही, कुठल्याही प्रकारची चोरी करायची नाही, कुठल्याही प्रकारचा वाईट व्यभिचार करायचा नाही आणि कुठल्याही प्रकारचं खोटं बोलायचं नाही। आणि सगळ्यात महत्वाचं, हे सगळे कुशल कर्म करत असताना कुठल्याही प्रकारचं मेंदूला झिंग येईल असा कुठल्याही व्यसनाचा पदार्थ सेवन करायचं नाही। या 5 गोष्टीवर आपण काम करत आहोत आणि हे काम महाराष्ट्रातल्या तमाम पोलिसांना आता ते माहीत झालेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला पोलिसांचा शेवटपर्यंत खूप सहकार्य, महाराष्ट्रातल्या पोलिसांचं, महाराष्ट्र पोलीस यांचं मी विशेष आभार मानतो। धन्यवाद।